आज आपण मिठा वडा तयार करणार आहोत। सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वांच्या घरात गोडधोड असं बनतच असतं। त्यातच एकदम झटपट तयार होणारा मिठा वडा आज आपण पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपा आहे। वरतून क्रिस्पी, आतून ज्यूसी आणि एकदम रसरशीत असा आपला हा मिठा वडा तयार होतो। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। मिठा वडा तयार करण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आपण। तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। 2 चिमूट आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। सोडा घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता, पण तुम्ही पाहू शकता एवढा आपण सोडा यामध्ये घातलेला आहे। 1 चिमूट यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ केला की यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालतोच। आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। लगेचच यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण जमलेलं तूप घेतलेलं आहे। तुमच्याकडे मेल्टेड असेल तर 1 चमचा तुम्हाला तूप वाढवावे लागेल। आता आपल्याला या मैद्याला तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला एकसारखं सगळीकडून तूप हे चोळून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपण तुपाचं मोहन लावून घेतलेलं आहे। एकदम छान अशी मूठ बांधली जाते, याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। लगेचच यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा डो तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं करूनच आपल्याला हे पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। सगळं पीठ आपल्याला हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिठा वडा तयार करण्यासाठीचा डो आपला तयार झालेला आहे। तयार डो आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आपण हे झाकून घेऊया आणि यासाठीचा पाक तयार करून घेऊया। एका कढईमध्ये 1 वाटी साखर घ्यायची आहे। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। यामध्ये विलायचीची पूड घालून घ्यायची आहे। आता आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे। 5 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये 3 ते 4 केसरचे धागे घालून घेऊया। हे पूर्णतः ऑप्शनल आहे। आपला पाक तयार झालेला आहे। लगेचच आपण मिठा वडा तयार करायला घेऊ। तयार डोमधून थोडं थोडं पोर्शन आपल्याला तळ हातावरती घ्यायचं आहे आणि जास्त याला काही आकार देत बसायचं नाही आहे। फक्त हातावरती थोडंसं असं गोल करून साईडला करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता प्रॉपर असं आपण याला सर्कल केलेलं नाही आहे। तुम्हाला जेवढे मोठे हे मिठा वडा तयार करायचं आहे तेवढं आपल्याला याच्यामधलं थोडं थोडं पोर्शन साईडला करून घ्यायचं आहे आणि हातावरती एकदा फिरवून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे मिठा वडा तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले मिठा वडा तयार करून झालेले आहे। आता लगेचच आपण हे फ्राय करून घेऊया। एकीकडे कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल एकदम हलकं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये एक एक करून आपल्याला हे सगळे मिठा वडा सोडून घ्यायचे। या वेळेला कढईमध्ये मावतील तेवढेच आपल्याला मिठा वडा घालून घ्यायचं आहे। एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे मिठा वडा तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत एकदम छान असे मिठा वडा आपले तळले जातील। गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे आणि एकदम हलकं गरम आपल्याला तेल पाहिजे, नाहीतर वरच्या वरती याला कलर येतो आणि आत हे कच्चेच राहतात। तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या मिठा वड्यांना। आपले मिठा वडा व्यवस्थित तळले गेलेले आहेत। लगेचच आपण हे काढून घेऊया। आपण तळून घेतलेले हे मिठा वडा लगेचच तयार केलेल्या पाकामध्ये घालून घ्यायचे। पाक देखील आपलं गरमच आहे, त्यामुळे एकदम लवकर असं आपलं हे पाक या मिठा वड्यामध्ये शोषलं जातं। 5 मिनिटांसाठी आपण हे पाकामध्येच ठेवायचे। तोपर्यंत आपण या मिठा वड्याची दुसरी बॅच तळून घेऊया। पुन्हा आपल्याला कढईमध्ये मावतील तेवढे मिठा वडा घालून घ्यायचे। मंद गॅसवरतीच आपल्याला हे देखील तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपल्या मिठा वड्यांना एकदम छान अशी क्रॅक्स पडलेले आहेत आणि एकदम सुरेख असा यांना कलर आलेला आहे। एकसारखे सगळीकडून तळले गेलेले आहेत। ही देखील बॅच आपली एकदम छान तळली गेली आहे। लगेचच आपण ही देखील काढून घेऊया। सुरुवातीला आपण जे पाकामध्ये घालून घेतलेले मिठा वडा आहेत ते आता एकदम छान तयार झालेले आहेत। याच्या आतपर्यंत आपलं पाक मुरलं गेलेलं आहे। लगेचच आपण हे बाहेर काढून घ्यायचे पाकातून। तुम्ही पाहू शकता एकदम रसरशीत असे आपले हे मिठा वडा दिसतायत।
आणि जितके सुंदर हे दिसत आहेत त्याहून खायला अप्रतिम लागतात। एकदम मोजक्या साहित्यांमध्ये आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये झटपट ही रेसिपी तयार होते। हा गरमागरम पाकामध्ये आपल्याला हे गरमागरम मिठा वडा घालून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटासाठी ह्या पाकामध्येच ठेवून मुरवून घ्यायचं आहे। आजपर्यंत आपला हा पाक मुरला गेला पाहिजे। 5 मिनिटं झालेली आहेत, आपले मिठा वडा तयार झालेले आहेत। आजपर्यंत एकदम छान याच्यामध्ये हे पाक मुरलं गेलेलं आहे। आता लगेचच आपण हे देखील काढून घेऊया। वरतून क्रिस्पी, आतून ज्यूसी आणि एकदम रसरशीत असा आपला हा मिठा वडा तयार होतो। तुम्ही पाहू शकता आजपर्यंत एकदम छान असा पाक मुरला गेलेला आहे आपल्या या मिठा वड्यांमध्ये। एकदम मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये हा आपला मिठा वडा तयार झालेला आहे। एकदम झटपट रेसिपी आहे। नेहमीचे गुलाबजाम खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर हे एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।